जमिनीतली गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरते, पण जमीन खरेदी करताना फसवणूक होण्याची शक्यता देखील बऱ्यापैकी असते. म्हणूनच जमिनीमध्ये गुंतवणूक करताना कोणती कागदपत्र तपासणं गरजेचं आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण इन्व्हाइट केलंय रेरा एक्सपर्ट ॲडव्होकेट अमृता भोसले साळुंके यांना. आता दोन प्रकारचे प्लॉटिंग प्रोजेक्ट चालतात, बरोबर. एक एनए प्लॉटिंग असतं आणि एक ॲग्रिकल्चरचं प्लॉटिंग असतं. जेव्हा ॲग्रिकल्चर प्लॉटिंग असतं तेव्हा त्याचा काही प्लॅन सँक्शन नसतो किंवा त्याला रेरा नंबर लागत नाही. तर अशी जमीन घेण्यासाठी शेतकरी तुम्ही असणं गरजेचं असतं. तर या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला तसं चेकिंगला खूप काही वाव मिळत नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण 30 वर्षाची जमिनीची हिस्ट्री, सर्च रिपोर्ट किंवा जमिनीचं रेव्हेन्यू रेकॉर्ड, 7/12 हे सगळ्या गोष्टी चेक करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता दुसरं जे प्रोजेक्ट आहे जे रेरा अंतर्गत येतं तर ते आहे एनए प्लॉटिंग. आता जेव्हा एनए प्लॉटिंग रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट असतं तेव्हा त्याच्यामध्ये रेराच्या वेबसाईटवरती तुम्हाला कमेन्समेंट, बांधकाम चालू करायचा दाखला जो प्लॉटिंगसाठी सुद्धा असतो तो, त्यानंतर जो लेआउट सँक्शन आहे ज्याच्यामध्ये प्लॉटचे नंबर, प्लॉटचे एरियाज हे सगळं लिहिलेलं असतं तो तुम्हाला बघायला मिळतो. डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला जमिनीचा 7/12, टायटल रिपोर्ट हे देखील बघायला मिळतं. मग आता तुम्ही ते वकिलाकडून हे सगळे डॉक्युमेंट म्हणजे जमिनीचा 7/12, त्याचं रेव्हेन्यू रेकॉर्ड, त्याच्यावरती पडलेले फेरफार ज्याच्यावरनं तुम्हाला कळतं की जमीन कशी आणि कोणाकडून ट्रान्सफर झाली आहे, टायटल ट्रान्सफर झालं आहे, तर ते सगळे फेरफार. त्यानंतर मग प्लॅन सँक्शन झाला आहे का, त्याची एनए ऑर्डर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वकिलाकडून चेक करून घेऊ शकता. हे सगळे जमिनीचे बेसिक डॉक्युमेंट्स आहेत आणि जे तुम्हाला रेरावरती पण अवेलेबल असतात. शक्यतो एनए प्लॉटिंग आणि रेरा नंबर ज्याला आहे अशाच प्लॉटिंगच्या प्रोजेक्टमध्ये जमीन विकत घ्यावी, कारण त्याची तुम्हाला थोडीफार तरी शाश्वती असते. म्हणजे जमीन खरेदीच्या बाबतीत जो सगळ्यात मोठा गॅम्बल आपल्याला वाटतो की उद्या जाऊन हे मला नक्की जमीन मला मिळाली का, मिळेल का, किंवा त्याला ती सिक्युअर आहे का, तर तो बऱ्यापैकी धोका ह्याच्यामध्ये कव्हर झालेला आहे किंवा त्याच्यावरती सोल्युशन रेरा रजिस्टर्ड असल्यामुळे त्याच्यावरती ते सोल्युशन आहे. हे प्रोजेक्ट थोडेसे महाग असतात किंवा इतर जमिनींपेक्षा ह्याचे रेट थोडे जास्त असू शकतात, पण शेवटी आपला कष्टाचा पैसा आहे. थोडासा जास्त देऊन जर सिक्युअर्ड जमिनीचा तुकडा आपल्याला कुठे विकत मिळत असेल तर तो घेणंच योग्य आहे.